हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 9. प्रवचन क्रमांक 47. वसिष्ठांचा भरताला उपदेश. रामप्रभूंकडून सूचना मिळताच वसिष्ठ मुनी भरताला एका बाजूला एकांतात घेऊन गेले आणि ते भरताला म्हणाले, वत्सा, आता मी तुला काय सांगत आहे ते नीट ऐक. रामो नारायण साक्षात ब्रह्मणा याचितः पुरा रावणस्य वधार्थाय जातो दशरथात्मजः. रामप्रभू हे प्रत्यक्ष भगवान आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहेत. पूर्वी ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेला अनुसरून रावणाचा वध करण्यासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आले आहेत. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे योगमाया ही सीता म्हणून जन्माला आलेली आहे. तसेच लक्ष्मण हा शेष असून तो रामप्रभूंजवळ त्यांच्या सावलीप्रमाणे राहत असतो. हे भरता, रामप्रभू आता रावणाला ठार करण्यासाठी अरण्यात जातील. कैकेयीने जे काही केले ते या कार्यासाठी तिला देवानेच प्रेरणा दिल्यामुळे केले. नाहीतर रामावर जीवापाड माया करणारी कैकेयी असे करेल का? यास्तव आता रामप्रभूने माघारी यावे हा हट्ट सोड. यास्तव हे भरता, आता सर्व सैन्य, माता, अन्यजन यासह अशा सर्वांनी अयोध्येला परत जाणेच इष्ट आहे. रामप्रभू रावणाचा वध करून लवकरच अयोध्येला परत येतील. अशा प्रकारे रामप्रभूंच्या अवताराचे गुह्य रामप्रभूंच्या परवानगीने राजगुरू वसिष्ठ यांनी भरतापुढे मोकळे केले. कारण भरताच्या हट्टापुढे नाईलाज होता. राज्याच्या वारसाच्या हक्काचा त्याचा युक्तिवाद असत्य ठरवणे शक्य नव्हते. तसेच यासाठी रामप्रभूने केलेला युक्तिवाद भरताने नुसताच अमान्य केला असे नाही, तर तो सकारण त्याने खोडून काढला आहे. याचबरोबर त्याला अयोध्येचा कारभार पाहण्यासाठी, राज्य करण्यासाठी माघारी पाठवणे आवश्यक होते. कारण राज्याच्या प्रजेला असे वाऱ्यावर सोडणे प्रशस्त नव्हते. यासाठी अवताराचे गुह्य त्याला सांगूनच त्याची समजूत होणे शक्य होते आणि नेमके तसेच झाले. इति श्रुत्वा गुरोर्वाक्यम भरतो विस्मयान्विताः गत्वा समीपम रामस्य विस्मयोन्फुल्ललोचनः. राजगुरू वसिष्ठांचे ते गुह्य सांगणे ऐकताच भरत आश्चर्यचकित झाला. कारण असे काही असेल असा विचार इतक्या वर्षात त्याला कधी जाणवलाही नव्हता. तो त्याच आश्चर्यचकित मुद्रेने रामप्रभूंजवळ गेला आणि विस्फारलेल्या नेत्रांनी तो रामप्रभूंकडे पाहतच राहिला. परंतु भरत रामप्रभूंच्या जवळ गेला तो काही एक पक्का निर्णय घेऊनच, पूर्ण विचार करूनच. अध्यात्म रामायणाने यासाठी विचार करायला त्याने घेतलेला वेळ नमूद केलेला नाही. परंतु याचे निरूपण केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. राजगुरू वसिष्ठ मुनींचा निरोप मिळाल्यावर भरत शत्रुघ्नासह अयोध्येत त्वरित परत आला. परंतु तेथे माता कैकेयीकडून तिला मिळालेल्या वरांचा दुरुपयोग करून तिने त्याच्यासाठी राज्य मिळवले आहे, हे अत्यंत विपरीत, अनपेक्षित, अनाकलनीय, तिरस्कारयुक्त, घृणास्पद असे कृत्य केल्यामुळे झालेल्या पित्याच्या निधनाचे वृत्त ऐकताच तो उद्विग्न झाला. यातच या आगीत भर घालत त्याला राजी करण्यासाठी, यात उद्विग्न होण्यासारखे काय आहे? ही तर तुझ्यासाठी खुश होण्याची गोष्ट आहे. तुला अयोध्येचे संपूर्ण राज्य मिळाले आहे, याचा उपभोग घे. असे कैकेयीचे अत्यंत शुष्क, कोरडे, अमानवी विचार ऐकताच त्याचा क्रोध अनावर झाला. त्याने परखडपणे स्वतःच्या मातेची निर्भत्सना केली. भरत असा हा निस्पृह वृत्तीचा आहे. यामुळे रामप्रभू अयोध्येत परत यावेत म्हणून अयोध्येहून निघून भरत रामप्रभूंचा शोध घेत घेत ते वनामध्ये जेथे होते तेथवर पोहोचला आहे. तेथे गेल्यावर त्याने रामप्रभूंजवळ
त्याचे अति श्रद्धापूर्वक आदरयुक्त तत्वनिष्ठ असे पक्के विचार त्यांना निश्चयात्मक ठामपणे सांगितले आहेत. याचा स्वीकार न करता रामप्रभूने त्याच्याजवळ तो चूक कसा आहे हे सांगण्यासाठी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद त्याने खोडून काढला. आता तो ठाम भूमिका घेऊन जमिनीवर बसला आहे आणि आता शेवटचे शस्त्र म्हणून रामप्रभूने राजगुरू वसिष्ठ मुनींकडे भरताची समजूत घालण्याची जबाबदारी दिली आणि रामप्रभूंच्या अपेक्षेप्रमाणे राजगुरू वसिष्ठाने ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आणखी एक असे की भरताची समजूत घालताना वसिष्ठ मुनीने त्याला सांगितले की रामप्रभूंच्या अवतार कार्यासाठी तुझ्या मातेला देवानेच प्रेरणा दिली. यात तिची चूक काही नाही. या योगे भरताचा त्याच्या मातेवरील तिरस्कारयुक्त क्रोध कमी होणार आहे. वसिष्ठ मुनींच्या या उपदेशाने भरताला सत्य परिस्थितीची कल्पना आली. आपण कैकेयी मातेने केलेल्या विचित्र हट्टाच्या सत्य कारणाला अनभिज्ञ आहोत या जाणीवेने तो सावरला. त्याला माहीत आहे की त्याच्यापेक्षाही कणभर जास्तच राम कैकेयी मातेला प्रिय आहे. असे असूनही माता कैकेयीने रामाला राज्याभिषेकापासून वंचित केले. एवढ्यावरच न थांबता तिने त्याला वनवासात पाठविले. दैवी आयोजन गूढ अनाकलेने असते. त्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. कारण एरवी रामाला अयोध्येपासून दूर लंकेशी युद्ध करायला जायला, रावणाला ठार मारायला सर्वसामान्य जनांना सहजच पटेल रुचेल असे सबळ कारण मिळणेही शक्य नाही. प्रथमतः हे सर्व दिसायला विचित्र वाटते. रामावर वात्सल्य काढणारी कैकेयी खलनायिका म्हणून इतिहासात नोंद केली गेली तरी अंतिमतः त्याचा परिणाम जगाच्या कल्याणाकरिता हितावहच आहे. अशा पोक्त विचाराने यासाठी अनुकूल होईल आणि आपल्याकडून प्रभू रामांचा युवराज म्हणून योग्य आदर राखला जाईल अशा विचाराने भरत रामप्रभूंना म्हणाला, पादुके देहि राजेंद्र राज्याय तव पूजिते तयोः सेवां करोम्येव यावदा गमनं तव. हे राजेंद्रा, मला आपल्या पादुका द्या. त्यांची पूजा करत आपले अयोध्येला आगमन होईपर्यंत मी आपली सेवा म्हणून आपल्या पादुकांच्या वतीने राज्य करेन. काय हृदय प्रसंग आहे पहा. राजा दशरथाने त्याच्या हयातीत त्याच्या आज्ञेने त्याचा पुत्र भरत याला राज्य दिलेले आहे. ही त्यावेळची मान्य प्रथा होती. कोणाला राज्याचा युवराज करायचे हा राजाचा अधिकार होता. अशा प्रकारे प्रथेनुसार भरत अयोध्या राज्याचा राजा झाला आहे. परंतु यामध्ये जरी राजा दशरथाच्या अधिकाराने प्रथेचे पालन करत भरताला रीतसर राज्य मिळालेले आहे, तरीही त्यामधील एक सांकेतिक उपप्रथा डावलली गेली आहे. आणि ती सांकेतिक उपप्रथा म्हणजे ज्येष्ठ पुत्र सर्वतोपरी लायक असूनही काकणभर अन्य पुत्रांपेक्षा जास्त लायक असूनही त्याला युवराज होण्याचा अधिकार काढून घेतला गेला आहे. हे असे लक्षात येताच भरत राज्य स्वीकारायला नकार देत आहे. इतक्यावरच न थांबता हा होऊ घातलेला राजा आपले ज्येष्ठ बंधू वनात गेले आहेत तेथे त्यांचा शोध घेत जातो आणि त्यांना त्यांच्या हक्काचे राज्य परत करत आहे. रामायण काळानंतर लगेचच महाभारत काळामध्ये अर्ध्या राज्याचे कायदेशीर मालक असलेले पांडव वनामधून परत आल्यावर कौरवांनी त्यांना ठार मारण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. ते सर्व अयशस्वी झाल्यावर त्यांना कपटाने द्यूत खेळून वनवासात पाठविले गेले. तिथेही त्यांना ठार मारायचा प्रयत्न केला गेला. वनवासामधून रीतसर परत आल्यावर पांडवांना युद्ध करूनच राज्य मिळवावे लागले. आजकाल विश्वास ठेवण्यास अशक्य अशी भरताची कृती आहे. आज एकदा हाती आलेली सत्ता आली की ती येनकेन प्रकारे कायम टिकवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले जातात. यासाठी साम दाम दंड भेद असे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात. बेकायदेशीर मार्गांचे बेदिक्कत अवलंबन केले जाते.
प्रचलित कायदे प्रथा झुगारून दिल्या जातात. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वारेमाप गैरवापर केला जातो. जे आपल्या बाजूला ते कार्टे असले तरी तो बाळ्या ठरविला जातो आणि जर बाळ्या आपल्या विरुद्ध असेल तर तो कार्टा ठरविला जातो. इतकेच नव्हे तर एखाद्याला अगोदरच कार्टा म्हणून जाहीर केले जाते. नंतर जर तो आपल्या बाजूला आला तर तोच आता बाळ्या म्हणून जाहीर केला जातो. लोकापवादाची बूज राखण्यासाठी रामाने सीतेचा त्याग केला होता. येथे रामाच्याच साक्षीने लोकापवाद सरकारी पाशवी शक्तीने दडपले जात आहेत. जॉर्ज ओवेल यांच्या ॲनिमल फार्ममधील सर्व प्राणी समसमान आहेत, परंतु काही प्राणी इतरांपेक्षा जास्त समसमान आहेत, हे वाक्य येथे प्रत्यक्षामध्ये अनुभवायला मिळत आहे. लोकशाही मार्गाने हुकुमशाही राबविली जात आहे. एकच एक हुकुमशहा लोकशाही पद्धतीने कायदा करून प्रदीर्घ कालावधी सत्ता उपभोगतो. ही लोकशाहीची अजब थट्टा आहे. वयाची अट घालून इतरांना सत्तेपासून रोखतो आणि स्वतःचे वय झाल्यावर ती अट सोयीस्करपणे विसरतो. धाडस करून कोणी विचारले तर ऐकून न केल्यासारखे करतो आणि तो धाडसी तुरुंगात जातो. ती न्यायाची काठी कोठे हरवली आहे की गडप झाली आहे की तिचा आवाज बधीर झाला आहे, काही कळत नाही. परंतु यामुळे सामान्य प्रजाजनांच्या भावनाही बोथट झाल्या आहेत. राजगुरू वसिष्ठ मुनींचा योग्य वेळी सुयोग्य उपदेश ऐकल्यावर भरताने विचार केला आणि यावर सर्व मान्य होईल असा रामप्रभूंच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या वतीने ते वनामधून परत येईपर्यंत राज्यकारभार करण्याचा प्रस्ताव रामप्रभूंसमोर ठेवला. इत्युक्त्वा पादुके दिव्ये योजयामास पादयोः रामस्य ददौ रामो भरतायति भक्तितः. अशा प्रकारे प्रस्ताव ठेवून भरताने 2 पादुका रामप्रभूंच्या चरणी घातल्या. रामप्रभूंच्या स्पर्शाने त्या पादुका दिव्य झाल्या. भरताची ही अशी महाभक्ती पाहून जाणून रामप्रभूने भरताला मोठ्या प्रेमाने त्या 2 पादुका दिल्या. भरताने त्या पादुका भावभक्तीने स्वीकारून रामप्रभूंना प्रदक्षिणा घालून त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि नंतर सर्व सैन्य, राजगुरू, वसिष्ठ मुनी, शत्रुघ्न, सर्व माता, मंत्री बरोबर आलेले सर्व जन यांच्यासह अयोध्येला परत जायची तयारी केली. हरिओम.